विरोध प्रदर्शनासाठी कोणती पदयात्रा नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाती जातीत बंधुता व मैत्रीचे नाते राहावे याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्य अध्यक्ष सपकाळ यांच्या मार्गदर्शन आणि उपस्थितीत नागपूर येथे ही शांती सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आलेली आहे। यात अनेक वक्त्यांनी आपले विचार मांडताना म्हटले की महाराष्ट्रामधील हल्ली असलेल्या सरकारद्वारे जाती जातींमध्ये आपापसात मतभेद निर्माण करण्याचे काम सुरू असून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित असलेल्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सतत दीनदुबळे, दलित, मुस्लिम, आदिवासी, मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी शांतिपूर्णरित्या आंदोलन करीत राहील। काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी पूर्ण निष्ठा आणि ताकद मनात घेऊन सज्ज झाला आहे। महात्मा गांधीजीने पदयात्रेच्या माध्यमाने त्यावेळी निरंकुश इंग्रजी शासकाल भारत सोडण्यासाठी मजबूर केले होते। तसेच काँग्रेस सुद्धा शांतिपूर्ण आंदोलन वेळोवेळी करून लोकांना न्याय हक्क मिळवून देईल असे परखड मत राज्याचे काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले। शांती यात्रेच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व मेणबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले। या शांती यात्रेत वर्धा जिल्हा अध्यक्ष मनोज चांदूरकर, अभुदय मेघे झोरे यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। सद्भावना जी आहे या संदेशामध्ये कोणाची काय अर्थ आहे? अरे तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही या, हिंमत कशाला आम्ही तुम्हाला सांगतो की सद्भावने करता जर सर्व येत असतील तर गांधींचा आमचा पक्ष आहे, गांधींनी आम्हाला काही वस्तू सांगितलं नाही। मात्र सद्भावना जर लयास आली तरच त्यांची सत्ता येते आणि सद्भावना वृद्धी झाली तर त्यांना घरी बसावं लागतं। अरे तुमच्या खुर्च्यांवर तुम्हाला बसवायसाठी जर भावा जाती जाती धर्मा जर भांडून लावत असाल येणारा इतिहास तुम्हाला माफ करणार नाही। या भारताच्या ताण्या मान्यासोबत गंगा जमुना तेजीसोबत भांडू नका। आमचा रस्ता बदलण्याकरता इकडून नका जुळतो तिकडून बंद आम्ही काही वही बनायचे वाले नाही। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।